श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ही दुपारची वेळ आहे आणि आज दुपारी स्वयंपाक काही नव्हता, त्यामुळे निवांत टी व्ही बघत बसले होते. तोपर्यंत मिस्टरांचा फोन आला की जेवायला घरी येणार आहे. कारण सकाळी नाश्ता करून गेले होते. सकाळी नाश्त्यालाच मी चपाती भाजी बनवली होती, कारण शौर्याचा डबा पण असतो, तो पण चपाती भाजी घेऊन गेला. मग म्हटलं आता दुपारी काहीच स्वयंपाक नाही आहे, कारण मला पण थोडी भाजी आणि चपाती होती आणि मिस्टर दुपारी मीटिंगला जाणार होते, त्यामुळे दुपारी जेवायला येत नाही असं सांगून गेले होते. आणि नंतर त्यांचा फोन आला की दुपारी घरी येणार आहे मी जेवायला. मग काय परत किचनमध्ये यावं लागलं आणि मग तांदूळ भिजत ठेवलं, कारण त्यांना यायला अर्धा तास लागणार होता. तोपर्यंत माझी भात आमटी होऊन जाते. तर आमटी काय करायचा हा प्रश्न तर पडलाच होता. तर म्हटलं चला गरम भाताबरोबर त्यांना टमाटा सार आवडतं, त्यामुळे मग भात आणि टमाटा सार करायचं ठरवलं. आणि शेंगदाण्याची चटणी पण संपली होती, त्यामुळे म्हटलं त्यांनी येऊपर्यंत आपली शेंगदाण्याची चटणी पण होईल आणि जिरे पावडर, धने पावडर पण मला करून ठेवायची होती. खरंच म्हणतात ना, बायकांना किचनपासून सुटका नाही, ते खरंच आहे बघा. आज जरा दुपारचा निवांत वेळ मिळाला होता, पण अचानकच भात आमटी करावी लागली. असो. तुमच्याशी गप्पा मारत मारत शेंगदाणे पण भाजून घेतले, जिरं आणि धने पण भाजून घेतले. आता मिक्सरला लावून पूड करून ठेवते, कारण स्वयंपाकासाठी आपल्याला लागतंच. धने पावडर, जिरे पावडर मी जास्तीत जास्त भाज्यांमध्ये, आमटींमध्ये वापरत असते. आणि शेंगदाण्याची चटणी म्हणजे शौर्याला खूप आवडते. डब्याला पण नेतो आणि इडलीबरोबर, डोसेबरोबर वरून घालून खायला पण त्याला खूप आवडतं. त्यामुळे शेंगदाण्याची चटणी पण मी आठवड्याला करतच असते. म्हणजे 4-5 दिवसाला संपते. पण ह्यावेळी जरा जास्तीच केली आहे. शेंगदाण्याच्या चटणीत बरंच काही घातलं जातं. बरंच काही म्हणजे जिरं घातलं जातं, बेडगी मिरची घातली जाते. पण मी बेडगी मिरची घालत नाही, कारण आपल्या गावठी म्हणजे गावाकडचा मसाला जो आहे त्याच्यामध्ये सगळं असतं, त्यामुळे मी काही घालत नाही. तोच मसाला ह्याच्यामध्ये घालून जिरं आणि कढीपत्ता घालून चटणी बनवून ठेवते, कारण कढीपत्ता त्यानिमित्तानं आपल्या पोटात पण जातो. हे जे चटणी, मसाला वगैरे आहे ना, ते मी माझ्या सासूकडूनच शिकले आहे, कारण सासूबाई स्वयंपाकामध्ये एक्सपर्ट होत्या. पण माझं कसं आहे, मी दोन्हीकडची पद्धत वापरते. कधी-कधी महाराष्ट्र टाइप म्हणजे शेंगदाण्याची चटणी बनवते आणि कधी कर्नाटक टाइप बनवते. तर इथे मसाले पावडर करून ठेवले आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर परत मी मसाल्याच्या डब्यात भरून ठेवते. महिन्यातून 15 दिवसातून एकदा मी हे करतच असते. कारण असं मसाले पावडर वगैरे करून ठेवली ना, आयत्या वेळेला आपल्याला बरं पडतं. कुठलीही भाजी केली की म्हणजे आपल्याला त्या भाजीमध्ये वापरता येतं. कर्नाटकामध्ये स्वयंपाकात जास्तीत जास्त चिंच, गूळ, टमाटा याचा वापर जास्त होतो. भाजी असो, आमटी असो, जास्तीत जास्त चिंच घातली जाते. मी हे टमाटा सार साधं सिंपल करणार आहे, कारण मिस्टरांना यात मसाला वगैरे घातलेला आवडत नाही. त्यामुळे फक्त प्युरी करून पातळ म्हणजे पाणी वगैरे वाढवून पातळ केली आहे. याच्यामध्ये फक्त गूळ जरासं टाकला आहे आणि चिंच टाकली आहे. भात आमटी रेडी आहे. इकडे मी पापड तळायला घेतले आहे, पण पापड संपले म्हणताना मग मी तळल्या ह्या नळ्या. त्याच्यासोबत 4 दह्यातल्या मिरच्याही तळल्या. परवाच मी घातल्या होत्या, मिस्टरांनी आणून दिल्या होत्या. मिरचीचा सीझन आला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात ह्या मिरच्या, दह्यातल्या मिरच्या इथं केल्या जातात. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.